नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील पाठ क्रमांक 3 राणीचा हट्ट या पाठाचे वाचन करणार आहोत. पाठाचे लेखक यदुनाथ थत्ते. यांचा जन्म 1917, मृत्यू 1998. लेखकांचे पूर्ण नाव यदुनाथ दत्तात्रय थत्ते होते. यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार आणि समाजवादी विचारवंत होते. त्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर स्पष्ट, चिकित्सक आणि समाज प्रबोधनात्मक भूमिका मांडली. यदुनाथ थत्ते यांची राणीचा हट्ट ही लोककथा एक अत्यंत प्रभावी आणि चिंतनाला प्रवृत्त करणारी कथा आहे. या पाठात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड झाली असेल तरच कार्य उत्तम होते, असा तात्विक संदेश देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाठाला आपण अभ्यासू. एक होते नगर, नाव होते आटपाट नगर. आटपाट नगरचा एक होता राजा. राजाची एक होती राणी. एक होता प्रधान, एक होता सेनापती. सेनापती होता राणीचा भाऊ. राणीला वाटायचे आपला भाऊ असूनही तो प्रधान बनण्याऐवजी फक्त सेनापतीच का? सेनापतीची जागा किती केली तरी प्रधानाच्या खालीच. आपल्या भावाला प्रधान करा, अशी राजाच्या मागे राणीची सारखी भुणभुण चालायची. भावाला प्रधान केल्या वाचून आपल्याला चैन पडणार नाही, असे तिला वाटायचे. प्रधानाचा पान उतारा करायची, एकही संधी ती सोडायची नाही. पण प्रधान सावध होता. राणीचा प्रत्येक डाव तो उलटून टाकायचा. राणी रोज नवनवे डाव टाकायची, काही ना काही सबब शोधायची, कारस्थाने करायची. पण दरवेळी ती तोंड घशी पडायची, फजिती व्हायची. आपल्या भावाचे, राजाचे कान प्रधानाविरुद्ध फुकायची. भावाला म्हणायची, तू इतका कर्तृत्वान, इतका हुशार, पण प्रधानपद काही तुला मिळत नाही. तुला प्रधान झालेला पाहिजे. मला उत्कंठा लागली आहे. दुसरे काही मला सुचत नाही. रात्रंदिवस मला तोच ध्यास लागला आहे. भाऊ म्हणायचा, सेनापतीचे पद काही कमी आहे? राज्य आणि प्रजा यांचे रक्षण करायचे ही केवढी मोठी जबाबदारी. राजाने ती आपल्यावर सोपवली हे आपले भाग्यच समज. प्रधानपदाच्या हव्यासा कशाला उगीच करायचा? आपले कर्तव्य पार पाडण्यात खरी धन्यता आहे. चांगला सेनापती हा राज्याला प्रधाना इतकाच महत्त्वाचा असतो. वाईट सेनापतीपेक्षा चांगला प्रधान जसा श्रेष्ठ, तसाच वाईट प्रधानापेक्षा चांगला सेनापती श्रेष्ठच असतो. तू उगीच या भानगडीत पडू नकोस. माझ्या या पदावर मी समाधानी आहे. पोटभर खायला, अंगभर घालायला मिळते, ते राज्य चांगले. आपले राज्य असे चांगलेच राज्य आहे. भावाचे म्हणणे बहिणीला पटले नाही. राणीला सेनापतीचे म्हणणे रुचले नाही. ती रागवली आणि म्हणाली, असा घाबरटपणा करू नकोस, जरा हिंमत धर. तुला प्रधान पदावर बसवण्याची माझी उत्कंठा लागली आहे. माणसाला महत्वाकांक्षा हवी नाही तर तो आळशी बनेल. भाऊ पुन्हा पुन्हा समजावून सांगायचा, पण बहिणीच्या हट्ट चालूच. मी एवढी मोठी राणी असताना आपल्या भावाला प्रधान बनवू शकत नसेल तर माझ्या राणीपदाचा काय उपयोग? राजा भेटला की त्याच्या मागे राणीची हीच भुणभुण सुरू असायची. राजा कंटाळला. आपली मनातली गोष्ट मनात ठेवायची याचा ताण तिच्यावर पडायला लागला. राणीचा चेहरा सुकला. राणीचे हास्य मावळले. राजा चिंताक्रांत झाला. राणीला कसला आजार झाला ते समजेना. राजवैद्यांना बोलवणे गेले. राजवैद्यांनी राणीची तपासणी केली. नाडी पाहिली, डोळे पाहिले, जीभ पाहिली, नखे पाहिली. शरीरात रोग कुठेच नव्हता. पण राणी दुबळी होत होती. शरीर खंगत चालले होते. राजवैद्यांना राजाने खोदून खोदून विचारले. तेव्हा राजवैद्य म्हणाले, शरीरात कोणताच दोष नाही हो. आजार असलाच तर मनाचा असला पाहिजे. त्यामुळे राणीसाहेब खंगत चालल्या आहेत. इलाज मनावर करायचा हवा आणि तो पण आपण करू शकतात. मानसिक इलाज काय करायचा ते राजांना समजेना. तो सारखाच विचार करी. राजाच्या भावाला प्रधान करावे तर राज्याला धोका, त्याला प्रधान न करावे तर राणीच्या जीवाला धोका. एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर. माणसाने अशा स्थितीत काय करायला हवे? राणीच्या महलात राजा गेला तर ती तोंड फिरवी. तो बोलू लागला की कानात बोटे घाली. राजा रागवला तर ती हमसून रडायला लागे.
राजा परत जायला निघाला की त्याचे हात धरून काकुडतीने म्हणे, माझी ही छोटीशी इच्छा सुद्धा तुम्ही पूर्ण करणार नाही, मग जगून तरी काय उपयोग? राजा म्हणायचा, काम लहान मोठे नसते, इमानदारीने केलेले लहान कामही मोठे आणि अंगचुकारपणाने केलेले मोठे कामही पै किमतीचे. मन मानेल तसे वागण्यासाठी मी राजा झालो नाही. प्रजेचा मी चाकर आहे. तिचे कल्याण सर्वात महत्वाचे. ज्याला जे काम चांगले जमेल तेच त्याला द्यायला पाहिजे. राणी म्हणाली, मग एकदा दोघांच्या कर्तृत्वाची परीक्षा होऊन जाऊ द्या. शारीरिक बळात प्रधान सेनापतीची बरोबरी करू शकणार नाही हे तर उघडच आहे, पण शहाणपणाच्या बाबतीत प्रधान सेनापतीपेक्षाही उन्हा ठरेल. राजा म्हणाला, राणी सरकार, त्याच्या शहाणपणाची आपण परीक्षा घेऊ आणि नंतर त्यांना दिलेली पदे योग्य आहेत की अयोग्य ते ठरवू. याला काय हरकत आहे? महिनाभराने आपण परीक्षा घेऊया. आता प्रधान आणि सेनापती दोघांना तू ही गोष्ट सांग, पण या एका महिन्यात तुझ्या चेहऱ्यावरचा उदासपणा दिसता कामा नये. चेहरा कसा फुलासारखा प्रफुल्लित दिसला पाहिजे. राणी महिलावरच्या मरणकळाही संपली पाहिजे. राणी खुश झाली. तिचा चेहरा खुलला. तिने भावाला बोलावले, त्याला सगळे सांगितले आणि म्हणाले, शहाणपणाच्या परीक्षेत राजेसाहेब घेणार आहेत. यात तुला पहिला नंबर लागला की तू प्रधान झालाच समज. माझी आकांक्षा त्यामुळे पूर्ण होईल. तू तयार राहा. भाऊ म्हणाला, तू उग्यात नुसत्या उठाठेवात पडलीस. काम लहान मोठे नसते. इमानदारीने केलेले प्रत्येक काम मोठे असते. अंगचुकारपणाने केलेले मोठे कामही शूद्र ठरते. पण मी मनापासून प्रयत्न करीन. बहिणीच्या प्रेमापेक्षा आणखी काय मूल्यवान असू शकते? महिना पूर्ण झाला. दरबार गजबजून गेला. राजा, राणी, प्रधान, सेनापती आपापल्या जागी विराजमान झाले. दरबारात शांतता पसरली. मग महाराज म्हणाले, आता मी प्रधान आणि सेनापती यांना प्रश्न विचारणार आहे. त्यांनी पूर्ण विचार करून उत्तर द्यावे आणि त्यांची उत्तरे ऐकून लोकांनीच निर्णय घ्यावा. राणीने आपल्या भावाकडे वळून डोळ्यांनी इशारा केला. राजाने कागदाच्या कपट्यावर काही लिहिले आणि सर्वांना वाचून दाखवायला सांगितले. दरबाराने वाचले. काय वाचले असेल बरं? भाकरी का करपली, घोडा का अडला आणि धान्य का सडले. राणीने इशारा भावाला केला की तू आधी उत्तर दे. सर्व लोक विचारात पडले. एका वाक्यात या तिन्ही प्रश्नांचे उत्तर कोण कसे देणार? राणीच्या दबावामुळे सेनापतीने तोंड उघडले आणि रखडत म्हणाली, भाकरी का करपली, घोडा का अडला आणि धान्य का सडली. एका वाक्यात या तिन्ही प्रश्नांचे उत्तर? राजा म्हणाला, घाबरायचे काही कारण नाही. उत्तर चुकले म्हणून फाशी थोडीच दिले जाणार आहे. सेनापतीनंतर मी प्रधानांना विचारीन. सेनापतीने उत्तर देण्याच्या ऐवजी प्रश्नांचीच पुन्हा उजळणी केली. राणीलाही काही सुचत नव्हते. बराच वेळ वाट पाहून राजा म्हणाला, सेनापती आणि राणी सरकार, तुमची हरकत नसेल तर मी आता प्रधानांना विचारू म्हणतो. राणी आणि सेनापती गप्पच गप्प. राजा म्हणाला, एका वाक्यात या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे. सेनापतींना काही सुचत नसावे. प्रधान, आता तुम्हीच सांगा. प्रधानाचा चेहरा खुलला. त्याचे उत्तर ऐकायला सारा दरबार उत्सुक होता. न फिरल्यामुळे भाकरी फिरवली असती तर करपली नसती, घोडा फिरवला असता तर अडला नसता आणि धान्य फिरवले असते तर क्वचितच ते सडले नसते. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. राणी आणि राणीचा भाऊही त्यात सम्मिलित झाले. राजा म्हणाला, प्रधानांनी दिलेले उत्तर तुम्हा सर्वांनाच पटले. हे तुमच्या टाळ्यांच्या गजरावरूनच दिसून आले. आमच्या ऋषी मुनींनीही हेच सांगितलं आहे की तुम्हा आम्हाला चरैवेती चरैवेती अहम. फिरत राहा. फिरत राहिल्यास तुमचे भाग्य फिरेल. बसलात तर तुमचे भाग्यही बसकन मारून जागीच बसेल. असे नस्य भगः असते. बसला त्याचे भाग्य बसले. चराते चरतो भगः. राजाला समाधान झाले, राणीला समाधान झाले, प्रधान आणि सेनापती यांनाही समाधान झाले, प्रजेला समाधान झाले की योग्य जागी योग्य योजना झालीच आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो,
योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड झाली तर कार्यही सुरळीत चालते. राज्याचा कारभार हा सुरळीत चालतो. प्रजा खुश तर राजा खुश, यातच समाधान आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो, आजचा हा पाठ येथेच आपण अभ्यासलो. आता आपण पाठाच्या वरून संवाद प्रश्नांची चर्चा करू. आपले अनुभव एकमेकांना सांगू.